आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय लागतं? एक मनासारखा जोडीदार, मजा मस्ती करण्यासाठी मित्रमैत्रिणी आणि आणि कायम सुखदुःखात सोबत असणारी एक हक्काची बँक, माझी बँक, वसीम कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. वसीम कॅथलिक बँक म्हणजे सुपर फास्ट सर्व्हिस आणि 100 वर्ष जपलेलं विश्वासाचं नातं. नमस्कार. नमस्कार. खरं तर विरारमध्ये मी असं व्याख्यानाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आलेलो आहे. 1 महिनाभरापासून आपण संपर्कात होतो आणि आज तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली. स्मृतिदिनाचं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं. ज्यावेळेस आपण दमले गुरुजींविषयी बोलत होतात त्यावेळेस एकंदरीतच त्या काळातले गुरुजी आणि ते शिक्षण क्षेत्राविषयी असणारा त्यांचा ओढा, त्या डिवोशननं काम करण्याची त्यांची पद्धत, हे असं सगळं चित्र जेव्हा डोळ्यासमोर उभं राहतं त्यावेळेस मला पु ल देशपांडेंच्या कथेतले चितळे मास्तर आठवतात. आपण सगळ्यांनी चितळे मास्तर वाचलं असेल, ऐकलं असेल. मला असं नेहमी वाटतं, ब्लॅकबोर्ड गेले, नंतर ग्रीन बोर्ड आले, ग्रीन बोर्ड गेले, व्हाईट बोर्ड आले, आता व्हाईट बोर्डही गेले, स्मार्ट बोर्ड आले. विज्ञान तंत्रज्ञान बदलत राहील, टेक्नॉलॉजी बदलत राहील, शिक्षणासाठी वापरायची साधनं बदलत राहतील, पण शिक्षक म्हणून शिक्षकाचं जे अधिष्ठान आहे ना ते मात्र कधीही कमी होणार नाही. फक्त त्या ताकदीनं आणि त्या समर्पित भावानं शिक्षकानं शिक्षणाकडे पाहिलं पाहिजे. महात्मा फुले म्हणायचे, शिक्षक हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असायला हवं. चितळे मास्तरांविषयी लिहिताना पु ल देशपांडेंनी लिहिलं, मास्तर जेव्हा वर्गात शिकवायला जायचे तेव्हा चपला बाहेर काढून ठेवायचे आणि तो तास संपला आणि दुसऱ्या तासाला पुढच्या वर्गात जायला निघाले, बहुतांशी वेळा चितळे मास्तर चपला तिथेच विसरायचे आणि चपला अलीकडच्या वर्गात विसरून पलीकडच्या वर्गात निघून जायचे. मग एखाद्या विद्यार्थ्यानं त्या चपला उचलायच्या आणि मास्तरांच्या मागं मागं दुसऱ्या वर्गात जायचं. मग मास्तर त्या विद्यार्थ्याला म्हणायचे, अरे भरतानं रामाच्या पादुका 14 वर्ष सांभाळल्या, तुला माझ्या तासभर तिथं ठेवता आल्या नाही, याला माझ्या मागे घेऊन. मास्तरांची ही चपला विसरायची सवय कधी गेली नाही. रिटायरमेंट नंतर सुद्धा मास्तरांची त्या शाळेसोबत अटॅचमेंट राहिली. आणि मग आपल्या शाळेमध्ये एक सांस्कृतिक भवन उभारावं या उद्देशानं चितळे मास्तर आपल्या माजी विद्यार्थ्यांकडे जायचे, त्यांना भेटायचे, त्यांच्याकडनं काही देणगी घ्यायचे की बाबा इथे आपल्याला एक सांस्कृतिक भवन उभारायचं. मुंबईमध्ये स्थित असणाऱ्या आपल्या एका विद्यार्थ्याकडे ते भेटायला आले, गप्पा रंगल्या आणि जाताना नेहमीच्या सवयीप्रमाणे चितळे मास्तर चपला विसरले आणि खालच्या मजल्याला खाली रस्त्यावरती मोटारीपर्यंत आले. विद्यार्थीही त्यांना सोडवायला आला. मास्तर आता मोटारीत बसणार आणि तेवढ्यात विद्यार्थ्याची नजर मास्तरांच्या पायाकडे गेली आणि तो म्हटला, मास्तर चप्पल विसरली की, थांबा मी घेऊन येतो. हा विद्यार्थी पळत पळत वरच्या मजल्यावरती जातो, चितळे मास्तरांच्या चपला हातात घेऊन मास्तरांपर्यंत येतो. पु ल देशपांडेंनी त्या कथेचा समारोप इतका गोड केला आहे. पु ल देशपांडे म्हणतात, चपलांच्या ढिगांमधून चितळे मास्तरांच्या चपला शोधणं त्या विद्यार्थ्याला फारसं अवघड गेलं नाही, कारण ज्या चपलेचे तळवे सगळ्यात जास्त घासलेले ते मास्तरांच्या असल्या पाहिजेत हे पाहून त्यानं त्या चपला उचलल्या. शिक्षक असणं, मी स्वतः शिक्षक म्हणून काम केलं आहे, माझे वडील शिक्षक होते, शिक्षकाचं कुटुंब मी अतिशय जवळून पाहिलं आणि मला असं नेहमी वाटलं की शिक्षक असणं ही फार मोठी गोष्ट आहे. शिक्षक हा एकतर कायम तरुण राहतो, कायम त्याला विद्यार्थ्यांमध्ये राहता येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आई वडिलांनंतर तितकाच किंवा किंबहुना त्याहीपेक्षा थोडासा जास्त विश्वास जर पोरांचा त्या काळात कुणावर असतो तर तो आपल्या शिक्षकावरती असतो. मी स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो, शाळांमध्ये फिरायचो, विद्यार्थ्यांना सांगायचो स्वच्छ राहा आणि जाताना शिक्षकांना सांगायचो हे महाराष्ट्र शासनाने दिलेले 6 संदेश आहेत स्वच्छतेचे,
हे असे भिंतीवरती लावा, मुलांकडनं पाठ करून घ्या, वाचून घ्या आणि त्यांना स्वच्छ राहायला शिकवा. एका शिक्षिकेनं ते इतकं मनावर घेतलं, त्या रोज विद्यार्थ्यांना सांगायच्या, जेवणाच्या सुट्टीमध्ये डबा उघडायच्या आधी हात स्वच्छ धुवायचा, त्याशिवाय जेवायचं नाही. त्या शिक्षिका सगळ्या वर्गाला आता हात धुवायला शिकवत होत्या. स्वतः सुट्टीमध्ये बादली घेऊन यायच्या, मग न पोरांच्या हातावर पाणी ओतायच्या, प्रत्येकाला हात धुवायला शिकवायच्या. आता सगळा वर्ग हात धुवायला शिकलो होतो, पण एक पोरग जरा उन्हाळ होतं, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु, त्याच्याशिवाय तुला जीव देणार नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं आणि गडबड अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हटल्या, कुठून पस्तावा झाला आणि मी याला हात धुवायला शिकवलं. ते रोज सगळं साडी खराब करायचं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या, सर, एरवी हा मुलगा हात धुत नव्हता, आता इकडून तिकडून हात धुवायला शिकलाय, पण ते साडीच्या पदरा लिहून हात पुसतंय, सगळी साडी खराब करते. मुख्याध्यापक म्हटले, काळजी करू नका, आपण उद्या त्याच्या आईला बोलू आणि आईकडे तक्रार करू. दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या आईला शाळेत बोलवलं आणि मुख्याध्यापकांनी त्या आईला विचारलं, का हो, तुमचा मुलगा घरी जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतो का? आई म्हटली, एरवी नव्हतं धुत, पण गेली 8 दिवस मी बघते जेवणाच्या अगोदर स्वच्छ साबणानं हात धुतो. मग मुख्याध्यापकांनी विचारलं, हात धुतो आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, टॉवेल, रुमाल? आई म्हटली, कशाचं नॅपकिन आणि कशाचं काय, तिथं रांजणावर हात धुताय आणि माझ्या पदरा लिहून हात पुसताय. मुख्याध्यापकांनी दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या मुलामध्ये आणखी काही बदल झालेत का? म्हणे, हो, आणखी एक बदल झालाय. म्हणे, काय? मी शेतावर जायला निघाले का पदर असा कमरेला खोचून जायचे, आता ते माझ्याकडे पळत येते आणि म्हणते, आई, पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा टापटीप पिन करून येतात, तशी पिन बिन करून शेतावरती जायचं. माझे केस विस्कटलेले असायचे, कधीतरी आंबाडा बांधलेला असायचा. आता ते मला म्हणते, आई, केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा वेणीफणी करून येतात, तशी वेणी करून शेतावरती जायचं. त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई, तुम्ही किती नशीबवान आहात. हे पोरग घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा. आणि तुम्ही मंडळी नशीबवान आहात की तुम्ही एका शिक्षकाच्या कुटुंबात जन्माला आला. शिक्षकांना पगार आत्ता वाढले हो, 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर, नाहीतर शिक्षकांना पगार होते किती. माझे वडील 2006 साली मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रिटायरमेंटचा पगार होता. आता पेन्शन असेल त्यांना 30-35 हजार. या लोकांना पगार नव्हते, पण यांच्यावर जबाबदाऱ्या होत्या. घरातला एकच कोणतरी शिकायचा, तो नोकरीला लागायचा, मग बाकीचे 2 भाऊ शेतीत असायचे. म्हणजे नोकरीला लागले त्यानं फक्त स्वतःचं बघायचं नाही, त्यानं भावाला शेती घेऊन दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला बोर घेऊन दे, बहिणींची लग्न कर, बहिणींच्या पोरांची शिक्षणं बघ, भावांच्या पोरांची शिक्षणं बघ. नोकरदार जर शहरात असला, गावाकडचं पेशंट जरी शहरात ॲडमिट असलं ना, याच्या बायकोनं त्याला डबा निघून द्यायचा, यानं बिलाची विचारपूस करायची. माणसांकडे पैसे नव्हते, माणसं जबाबदाऱ्या स्वीकारायला तरबेज होती. आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करणं काय आहे आणि त्या ॲडजस्टमेंटमधला त्यागातला आनंद काय, हा या लोकांना ठाऊक होता. 4 भाऊ जर असले आणि त्यातला कारभारी कोण, ओळखायचा कसा? ज्याची चप्पल फाटलेली समजायचं हे कारभारी आहे. ते आधी बाकीच्या भावांच्या चप्पलीची तरबेज करणार आणि मग स्वतःला चप्पल घेणार. त्यागामध्ये या लोकांना आनंद वाटत होता. पैसे बिसे, अहो, किती रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या बरं तुमच्या. शिक्षक म्हणून जे नोकरीला लागले ना, आता रिटायर झालेत, 500, 1000, 2000 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या साहेब. बायको जर कधी म्हणली मुंबईला जाऊन येऊ, तर आपल्याकडे गाडी नव्हती, मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, निम्म पेट्रोल, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार, मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं गाडी वाकडी करत असते ना, असं मी तर बघितलेलं नाही. आणि वाकडी करून जर चालू झाली नाही तर काही पुढचे सायंटिस्ट आहेत, ते टाकीत असं फुकतात आणि ते वाफा विफा जर बाहेर आल्या, मग तर बायको असं बघते,
कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कोणाच ठाऊक. अशात बायकोडून नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या मुंबईला गेल्या. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात, पण दोघे एकमेकांशी बोलत नाही. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? साधनं वाढत गेली, पण आनंद कुठे हुरपळून गेला हे मात्र कळलं नाही. म्हणून मागची एक पिढी होती ज्यांच्याकडे फारसे पैसे नसतील, पण निसर्गासोबत समाजासोबत त्यांची एक वेगळी ओळख होती, त्यांची एक वेगळी अटॅचमेंट होती, त्यांची नाळ त्या मातीसोबत जोडलेली होती. मी इथे आलो, सरांशी येता येता गप्पा मारत होतो. मी म्हटलं मला कौतुक वाटतं की आजूबाजूचं सगळं शहरीकरण होत असताना तुम्ही तुमचं गाव पण अजून जपलंय. अजूनही मला तुमच्या घरांच्या समोर केळीची बाग दिसते, अजूनही 4 नारळाची झाडं दिसत आहेत, अजूनही 10-5 सुपारीची झाडं दिसतात. निसर्गासोबत तुमची नाळ अजून थोडी बहुत तरी जुळून आहे. आणि मला वाटतं निसर्गासोबत जोपर्यंत माणसाची नाळ जुळू नये ना, तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी आमची निसर्गासोबतची नाळ तुटेल, आम्ही यंत्रवत होत जाऊ. आणि नुसते यंत्रवत नव्हे, माणसं यंत्र होऊन जातील, इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोट्या आहोत. ताईंनी आत्ता सांगितलं गुरुजींची आठवण सांगताना की बाबा रे, आम्ही जर समुद्रामध्ये भराव टाकत गेलो तर त्याची जागा कुठेतरी घ्यावी लागेल. काल परवा आमच्याकडे गावात बिबट्या आला होता. तो पकडण्यासाठी पिंजरा लावला, पण त्याची जागा आम्ही व्यापून टाकली, त्याला आमच्या जागेत यावं लागेल. निसर्गाची जागा घ्यायची जर प्रयत्न केला तर निसर्ग आपली जागा घेईल, आणि निसर्गानं आपली जागा घेणं आपल्याला परवडणारं नाही. निसर्गाच्या समोर आम्ही फार छोटे आहोत. कोरोना तुमच्यापैकी कुणी बघितलाय का? याला कॉन्फिडन्स म्हणतात. बघा कशी मागून येऊन मस्त पहिल्या खुर्चीवर बसली की नाही. तुलाच कळलंय खुर्चीचं महत्व. कोरोना कुणी बघितलाय का? बघितला का? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. डोळ्यांना न दिसणारा एक विषाणू, सगळं जग जागेवर थांबलं होती की नाही. लोक खिडकीतनं बघायची, जनावरं फिरतायत, आम्ही रस्त्यावर कधी येणार. निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. म्हणून आम्हाला आमची नाळ निसर्गासोबत जोडून ठेवता येईल का याची काळजी घ्यावी लागेल. मला आठवतंय, तुम्ही जसं तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होतात, शेतीतल्या आठवणी सांगत होतात, आम्ही जर आमच्या गावी गेलो, नदीला गुडघे टेकून पाणी पिलेलं मला आठवते. असं गुडघे टेकून जनावरासारखं झऱ्यातलं पाणी वाळू बाजूला करायची आणि जनावरासारखं माणसं नदीला पाणी पित होती. आता नदीला पाणी पिऊ शकतो थेट, अशा नद्या उरल्यात का? गव्हर्नमेंटला कोट्यवधी रुपये खर्च करून नदी सुधार प्रकल्प राबवावे लागले. इतकी आम्ही नद्यांची सगळी नासाडी करून टाकली. येणाऱ्या पिढीला आम्ही चांगली नदी, चांगलं पाणी देऊ शकलो नाही. येणाऱ्या पिढ्यांना आम्ही चांगली माती देऊ शकलो नाही. माती वाचवा म्हणून अभियान सुरू करावं लागलं. 50-50 एकरांचे पट्टे तुमच्याकडे आहेत, सातबाऱ्यावर राहतील कदाचित पुढच्या पिढ्यांच्या फक्त, पण त्यातून पिकणार मात्र काहीच नाही. आम्ही स्वच्छ हवा देऊ शकलो नाही. दिल्लीमध्ये प्रदूषणाची पातळी इतकी ओलांडून गेली, गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, रोज तुम्हाला तुमच्या गाड्या आता बाहेर काढता यायच्या नाहीत, ऑड डे काढा. आज गाडी घेऊन बाहेर पडलात, उद्या नाही, आता परवा तुमची असली तरी. परवा मला दिल्लीला जायचं होतं फ्लाईटने, 6:30 वाजताची फ्लाईट होती. 5:30 वाजता मी एअरपोर्टला पोहोचलो, 1:30-2:30 वाजत आले तरी फ्लाईट आली नाही. मी विचारलं काय झालं? म्हणजे धुकं आहे. अहो, साधं धुकं आलं तर फ्लाईट उडू शकत नाही, माणूस आहे कोण निसर्गाच्या समोर? म्हणून निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय तुमच्या माझ्या समोर आहे. गावाकडे गेलो, नदीला गुडघे टेकून पाणी पित होतो. प्रत्येक घरामध्ये आंब्याची आडी होती, प्रत्येक शेतावर आंब्याची झाडं होती, आमराई असायची. आणि कुणाला जर विचारलं ना, ही आमराई कधी केली? ती आम्ही आमच्या पंजोबांच्या स्मरणार्थ केली, ही आम्ही आमच्या आजोबांच्या नावाने केली. गेलेल्या माणसांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमराई उभी करायची लोक एवढी शहाणी होती हो. आता आपण झाडं लावतो, पण ती निवळ फॉर्मॅलिटी म्हणून. झाड लावायचं वाढदिवसाला, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड फक्त नवीन असतंय. आम्ही कुणाला फसवतो? कार्यकर्त्यांनी सकाळी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची, संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवत आहोत?
आज कोणत्याही कार्यक्रमात गेलं टेबलवरती पाण्याची बॉटल असते. ज्यानं कुणी साहेब 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी त्याला वेड्यात काढलं असेल, अरे पाणी कुठे विकतात, इकडं 20 रुपये लिटरनं आमचं दूध जात नाही, तू पाणी विकायला. पण आज प्रत्येक कार्यक्रमात पाण्याची बॉटल आहे. त्याला कदाचित कळलं असेल भविष्य की बाबा रे, पिण्याचं पाणी असं बाटलीत टाकूनच विकावं लागेल, इतकं पाणी आम्ही खराब करून टाकणार आहोत. नवीन नवीन मी कुठेही व्याख्यानाला गेलो तर टेबलवरती तांब्यावर फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र आहे का? फार फार तर ते सुपारीन साखरपुड्यात असेल, लग्नाच्या कार्यक्रमात वगैरे. आता तिथं सुद्धा दिसणार नाही काही दिवसांनी. गुरुजी सांगतील, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गासोबत आमची नाळ जुळून असली पाहिजे. प्राणी पक्ष्यांची नाळ निसर्गासोबत अजून थोडीफार जुळू नये. कारण प्राण्यांना निसर्गाचे काही नियम माहीत आहेत. निसर्गाचा नियम काय? येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. हा निसर्गाचा नियम कुणाला बदलवता आलाय का? कुणी येतानाच काही घेऊन आलाय का? आणि कुणी जाताना काही घेऊन गेलाय का? तुम्हाला जी स्पेस मिळालेली आहे, तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे, त्यात तुम्हाला काय आनंद घ्यायचा या चराचराचा, या सृष्टीचा, हे तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला काहीही घेऊन जाता येणार नाही, हे निसर्गानं पिढ्यानपिढ्या अगदी ठामपणे सांगितलंय. पण आमचं या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. प्राणी पक्ष्यांना माहित आहे काहीच घेऊन जाता येणार नाही. कोणत्या वाघानं 2-4 शेळ्या, 2-4 हरणं अशी कोंडून ठेवलीत, हे आजच्या दिवस ही, उद्या हे 2-4 खाऊ, असं कधी झालंय? त्यांना माहित आहे आपल्याला यातलं एकही साठवून ठेवता येणारं नाहीये. याचा अर्थ मी म्हणत नाही की तुम्ही प्लॅनिंग करू नका, फायनान्शियल काही सेव्हिंग करू नका, उडून टाका. पण किती, काय, कुठपर्यंत, याचं काहीतरी तारतम्य नको? मुंबईचीच एक बातमी वाचली, फुटपाथवरती एक भिकारी मरून पडला होता. त्याचा अंत्यविधी करायला सुद्धा माणसं नव्हती, कुणीच नव्हतं. कॉर्पोरेशनच्या लोकांनी येऊन विधी केला आणि नंतर त्याची झोपडी तोडली तर त्या झोपडीमध्ये 7 ते 8 पोते भरून पैसे सापडले आणि ते काउंट केले तर 87 लाख रुपये भरले. मला सांगा, भिकारीपणाच्या व्यवसायातून त्यानं वेळीच स्वेच्छानिवृत्ती घेतली असती, 2-4 नवोदित भिकाऱ्यांना मदत केली असती, आहे त्याचा किमान त्याला आनंद तर घेता आला असता. पण आम्ही साठवण्याच्या, बरं स्वतःपुरतंच नाही, आणखी येणाऱ्या 5-7 पिढ्यांसाठी साठवण्याच्या या सगळ्या धावपळीमध्ये निसर्गाकडे दुर्लक्ष केलं आणि केवळ साधन आणि संपत्तीच्या मागे आम्ही सुख शोधायला लागलो. सुख ही संकल्पना जर निवळ साधनांमध्ये असती, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? याचा अर्थ तुम्ही श्रीमंत असू नये या मताचा मी अजिबात नाही. उलट ते 1 रुपया वर जात नाही, पैसे कमवू नका, अमुक अमुक सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. मी तर सांगतो, पैसे जेवढे कमवता येतील तेवढे कमवा. फक्त तुकोबारायांचं एक विधान कायम लक्षात ठेवावं, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने कमवायचं आणि त्याचा आनंद सुद्धा घ्यायचा. आम्हाला कमवायला वेळ आहे पण आनंद घ्यायला वेळ नाही. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. जगणं म्हणजे आहे तरी काय? जगणं म्हणजे श्वास आहे. श्वास सोडून आहे काय? श्वास थांबला की सगळंच संपलं की. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, आनंद घेऊ, जगू. ज्या निसर्गामध्ये इतर प्राणी पक्षी जसे आहेत तसेच आम्ही सुद्धा या निसर्गाचे एक घटक आहोत. फक्त आमची बुद्धी जरा इतर प्राण्यांच्या तुलनेत तल्लक आहे. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलंय, जगात आपण सगळ्यात जास्त हुशार आहोत. आणि मग ती हुशारी निसर्गासोबत जुळून घेण्याच्या कामी उपयोगात आणता येईल का? तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शनमध्ये आलाय, घरट्या घालताय, आता उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. तुम्ही असा एखादा तरी कावळा बघितलाय का? मी माणसं सांगू किती, आम्ही निसर्गासोबत जुळून घेत नाहीत.
आमची नाळ या मातीसोबत जुळून असली पाहिजे. या मातीतच आम्हाला शेवटी मिसळायचं आहे हे आम्हाला पक्क ठाऊक असलं पाहिजे. जन्माला येण्याचे संकेत भगवंत 9 महिने आधी देतो, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. आणि समजा जाण्याचे संकेत आधी मिळत असते तर समजा 9 महिने आधीच आपल्याला पत्र आलं असतं, हां तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या. काय परिस्थिती झाली असती? पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. म्हणून जे काही क्षण आयुष्यात आहेत ते थोडेसे आनंदानं जगून घेऊ. तुकोबारायांचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या सवंगड्यांमध्ये जो संवाद आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सवंगड्यांना म्हणतात, याल तर यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला यायचं तर या, मी निघालोय, तुम्ही सगळेजण माझ्या मागे मागे या. आणि कशासाठी या? आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. आज मी तुम्हाला पोटभर देणार आहे. आणि किती पोटभर? जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला देणार आहे. पण त्याच्यासाठी एक अट आहे. काय अट आहे? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. उगाच व्यर्थ बडबड करत बसू नका आणि जरा दमानं घ्या. तुका म्हणे सांडो घाटे तेने भरू नये पोटे. तुकाराम महाराज म्हणतात, निवळ विषयांच्या आसक्तीनं तुमचं पोट भरणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अंतर्मनामध्ये डोकवून बघावं लागेल. एक दिवस असा येईल की आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल. आपण साधनांच्या बेरीज वजाबाकीमध्ये प्रगती मोजू शकणार नाहीत. आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश आहे ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत. तुम्ही ज्याला पुढारलेपण आणि तुम्ही ज्याला विकास म्हणता त्या संकल्पनांमध्ये आम्ही कदाचित जगाच्या तुलनेमध्ये थोडेसे मागे असू, पण आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत हे भूतान सांगत होतं. आणि सगळं जग डोळे विस्पारून भूतानकडे बघत होतं. एक दिवस तर येईलच, आम्हालाही आमची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागेल. भौतिक सुविधांच्या बाबतीत आम्ही कमालीचे पुढे असू. आमच्याकडे 10 साखर कारखान्यांचे शेअर्स असतील, पण डॉक्टर सांगतील चमचाभर पण खायची नाही. 10 लाखाचा बेड बनवून घेऊ आम्ही झोपायला, डॉक्टर सांगतील आता मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चला. व्हॉट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? आम्ही कशाला नेमका विकास म्हणत आहोत? मला वाटतं ते कुठेतरी मोजावं लागेल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याचं पोट भरत नाही. दिल्लीला गेलो होतो, 4-5 मित्र भेटले. मी म्हटलं, अरे आता ही तुमची दुसरी पिढी दिल्लीत. त्याचे वडीलही होते. मी म्हटलं, काका कधी आलात दिल्लीत? अरे बाबा एवढे वर्ष झाले. म्हटलं, का आलात दिल्लीमध्ये? काय सांगायचं आहे म्हटले, पोटासाठी. कुणालाही असे बाहेर सेटल झालेल्या माणसांना जर विचारलं 400-500 किलोमीटर इकडे येऊन सेटल झालात, साहेब पोटासाठी. आपली सगळी धडपड पोटासाठी आहे आणि पोट मात्र भरत नाही. माणूस एकमेव प्राणी ज्याचं पोट भरत नाही. रस्त्याने एक अशी ट्रक चाललेली होती, ट्रकमधनं 4-5 गोण्या तांदूळ खाली पडले. सगळ्या रस्त्यावरती तांदूळ साठलेले होते. तिथे 4 मुंग्या आल्या. त्या मुंग्यांनी एक तांदूळ उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत काय त्यांनी रस्त्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. साहेब नंतर तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4-4 दाणे उचलले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ तांदूळ त्यांनीही खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे वळून बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक कुठं गेली बघा म्हणलं. एकमेव प्राणी आहे. भौतिक गोष्टींनी पोट भरू शकत नाही. हो, भौतिक गोष्टींनी जगणं सोपं होईल, साधनांच्या निर्मितीतून जगणं सुलभ होईल, पण सुखी होईलच याची खात्री मात्र आम्ही देऊ शकत नाही. साधनांची निर्मिती करावी, जगणं सोपं आणि सुलभ करावं, आणि जगणं सुखी आणि आनंदी जर करायचं असेल तर कधीतरी अंतर्मनामध्ये डोकावून बघावं. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, जे आत्म्याशी संबंधित आहे त्याला सुख म्हणावं. सगळ्या साधू संतांनी मनावरती भाष्य केलं आणि सांगितलं, तुम्हाला जर शारीरिक स्वास्थ्य जरी पाहायचं असले तर पहिल्यांदा तुम्हाला मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याचा एकमेकांशी संबंध आहे हे अलीकडच्या काळात सगळ्या शास्त्रांनी मान्य केलंय.
आणि म्हणून मानसिक स्वास्थ्याचा विचार करा. माणूस हारतो कुठे? पहिल्यांदा रणांगणात नाही. माणूस पहिल्यांदा मनात हारतो आणि मग रणांगणामध्ये हारतो. आणि काही माणसांची मानसिकता अशी होऊन जाते, नाही आम्ही कायमच हारणार आहोत. आमचा एक मित्र आहे, आत्तापर्यंत 50-50 उद्योग केलेत, प्रत्येक उद्योगात अपयशी आहे. ते सुरुवातीलाच म्हणतंय आता 50 अपयशी झालेत, याच्यात पण यश मिळेल असं वाटत नाही. असं म्हणून एखाद्या कामाची सुरुवात केल्यावर ते कसं यशस्वी होतं? आजपर्यंत त्याला कशातही यश मिळालेलं नाही. शेवटी कंटाळून त्यानं आत्महत्येचा विचार केला आणि पत्र लिहिलं बायकोला, मी आता आत्महत्या करायला निघालेलो आहे, मला कशातच यश आलेलं नाही. बायकोनं पत्र वाचलं, तिथं घडी घालून पत्र ठेवलं आणि स्वयंपाकाला लागली. नंतर ते पत्र पोराच्या हातात सापडलं. पोरगं म्हटलं, मम्मी पप्पांना लिहिलंय आत्महत्या. मम्मी म्हटली, घाबरू नको, त्यांना त्यातही यश मिळणार नाही. आणि हे दोघं जण पाहायला गेले तर पप्पांनी दोरी फॅनला बांधली होती आणि दुसरं टोक कमरेला बांधलं होतं. आता ज्याला आत्महत्या करायची ते कमरेला कशाला दोरी बांधतंय? त्याला विचारलं, बाबा गळ्याला बांधावं लागतंय. तो गळ्याला बांधून बघितलं पण फार गुदमरतंय म्हटलं. माणूस पहिल्यांदा मनात हारतो आणि मग रणांगणामध्ये हारतो. आणि म्हणून आम्ही मन स्थिर करूयात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू गुनू रे भ्रमरा, चरण कमळ दळू रे भ्रमरा. ज्ञानोबांनी सांगितलं, मनाला भ्रमर म्हटलंय आणि त्या भ्रमराला सांगितलं, इकडे तिकडे धावत बसू नको, हे मन कुठेतरी स्थिर कर. सांडी तू गुनू रे, काय गोड शब्द आहे हो, अवगुणू. आपण गुणी माणसाला नीट बोलत नाही. ज्ञानोबराय अवगुण शब्दाला अवगुणू म्हणतात. याच्यापेक्षा काय प्रेम असावं बोलण्यामधलं. ज्ञानोबरायांकडनं ही प्रेमाची भाषा जरी आपण शिकलो ना, आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. काय आदर आहे बोलण्यामध्ये, काय प्रेम आहे, काय वात्सल्य आहे. मला वाटतं ते वात्सल्य, ते प्रेमाचा ओलावा आमच्या भाषेमध्ये असला पाहिजे. मला अमिताभ बच्चन यांचं एक बोलण्यात किती आदर आहे हो. ते कम्प्युटरला पण कम्प्युटर जी म्हणताय. आपण घरातल्या वडीलधाऱ्यांना जी म्हणा ना, ते एका निर्जीव वस्तूला सुद्धा जी. खरं तर निर्जीव काय आणि सजीव काय? फक्त मनामध्ये प्रेम असलं पाहिजे, हृदयामध्ये वात्सल्य असलं पाहिजे, तर जग जिंकता येतं. ज्या गोष्टी हात उगारून होत नाहीत ना, त्या कित्येक गोष्टी हात जोडून होतात, प्रेमानं होतात. फक्त त्याचं तारतम्य असलं पाहिजे, कुठे उगारायचे आणि कुठे हात जोडायचे. बोलण्यामध्ये ते वात्सल्य आणि प्रेम ठेवा. ज्ञानोबरायांनी किती गोड सांगितलं, कसं बोलावं. साच आणि मवाळ, मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते, चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली म्हणली, डॉक्टर तुम्हीच सांगा यांना, खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात. काय भाषा आहे, काय संवाद आहे. आपण डॉक्टरला वाटलं असं याचा ऑक्सिजनचा पाईप बंद करून निघून जा. जरा चांगलं बोला, चांगलं बोला. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये मनापासून सहभागी व्हा. समाधान ही एकमेव गोष्ट आहे की जे तुमचं मन भरू शकते. एरवी पोट भरत नाही. पण मला सांगा, तुम्ही आईला निरोप दिलाय, आई मी 2 वाजेपर्यंत पोहोचते माहेरी. आई काय म्हणते, बाई 2 वाजेपर्यंत येते ना, मी स्वयंपाक करून ठेवते, आल्यावर एकत्र जेवण करू. तुम्हाला यायला 4 वाजतात. आई तुमची वाट बघत असते. आल्याबरोबर आई म्हणते, चल जेवून घेऊ. आई तू नाही जेवली अजून? नाही ग, तू येत होती ना म्हणून तुझी वाट बघत होते. चल मग आता पटकन जेवून घेऊ. जाऊ दे, आता तुला पाहिलं आणि पोट भरलं. हे कशातून येऊ शकतं? हे फक्त प्रेमात आहे. म्हणून ते प्रेम जपता येईल का? हल्ली आम्ही सगळ्या गोष्टी जपतो, पण नाती जपत नाही, माणसं जपत नाही. साधनं वापरण्यासाठी असतात आणि माणसं जपण्यासाठी असतात. आम्ही माणसं वापरतो आणि साधनांना जपतो. माणसांना जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं. आम्ही रणांगणात शस्त्र ठेवून दिली
आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवले. एक जण मला म्हटला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झाली बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं ती गेल्यावर जाशील तिला भेटायला. गेल्यावर काय कळतं? गेल्यावर ना स्पर्श कळतात, ना संवाद कळतो, ना सहवास कळतो. माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोला, त्यांच्या हातात हात द्या, कधीतरी प्रेमानं त्यांच्याशी संवाद साधा. जन्म दिलेल्या आई वडिलांसोबत आम्हाला बोलायला वेळ नाही, आम्ही इतके कृतज्ञ कसे होऊ शकतो? परवा एका थकलेल्या वडिलांनी पैसे साठवून मोबाईल विकत घेतला आणि पोराला सांगितलं, राजा मी पण आता मोबाईल घेतलाय. पोरगा म्हटला, बाबा तुम्हाला कशाला हवाय मोबाईल आणि कुणाशी बोलायचं असतंय? अरे मला आता कुणाशीच बोलायचं नसतं, पण मी मोबाईल घेतलाय, हा नंबर तुझ्याकडे ठेव. दिवसभर तू तासनतास फोनवर असतो, आता कधीतरी माझा पण नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. आम्ही इतके कृतज्ञ कसे होऊ शकतो? इथं अनेक तरुण मुलं आहेत. मला विचारायचं आहे, आठवून बघा बरं किती दिवस झालेत. जिच्या पोटात आपण 9 महिने होतो तिला शिवून किती दिवस झालेत? तिच्या हाताला हात लागून किती दिवस झालेत? आपण तिच्या पोटात होतो आणि आता आठवत नाही किती दिवसांपूर्वी आपण तिला शिवलोय. स्पर्शांची जाणीव माणसं जिवंत आहेत तोपर्यंतच आहे. लोक नंतर मांडी देतात गेलेल्या शरीराला. नंतर मांडी दिलेली कळते का? लोक नंतर वारा घालतात. त्या वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत जाते का? ना वाऱ्याची झुळूक पोहोचते, ना तुमच्या मांडीचा स्पर्श कळतो. जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श ठेवा. घरातून बाहेर पडलात ना, कितीही गडबडीत असू द्या, 10-20 सेकंद लागतात. आईच्या पायावर मनापासून डोकं ठेवा. हे कपाळ आईच्या पायावरती लागू द्या. आई अशी पाठीवर थाप मारते, पठ्ठ्या सुखात राहा म्हणते. बापाच्या पायाला हात लावा, बाप काळीच काढून देतो, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणतो. हा जो स्पर्श आहे ना, या स्पर्शामध्ये काही और मजा आहे. मला वाटतं ते नात्यांमधले स्पर्श जपले पाहिजे. तुम्ही माहेरी जा, याही वयात तुम्ही माहेरी गेलात, आई पटकन उमऱ्यापाशी येते की नाही? भाकरीचा तुकडा ओळून टाकेल, पाणी ओळून टाकेल, पटकन जवळ घेईल, गालावरून हात फिरवेल, बोटं मोडेल, पटकन तिचे ओठ गालावर लावेल. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी जायला निघालात, बाई शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, केळी घेऊन जा, दूध तर नेते का, पापड करून ठेवलेत, लोणचं करून ठेवलंय. पुरीची पिशवी आई कधी रिकामी पाठवत नाही. बरं सासरी मिळत नाही का हे सगळं? सासरी हे सगळं मिळतंय, पण माझ्या लेकीची पिशवी मी रिकामी जाऊ देणार नाही. हा वेडा भाव, हे वेडं प्रेम आईच्या मनात असतं. बहिणाबाई चौधरी दारात दळत बसल्या होत्या. रस्त्यानं चाललेला वाटसरू थांबला. बहिणाबाईंनी त्याला जेवायला वाढलं आणि जेवता जेवता बहिणाबाई त्याला संसारातलं दुःख सांगायला लागल्या. ते संसारातलं दुःख ऐकलं आणि तो वाटसरू म्हणला, आई एवढं दुःख आहे तुझ्या संसारात, इथं नांदते का? राहते कुठं या घरात? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून मला इथं नांदावं लागतं. तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत जपा. पोरींची तर हसायची, रुसायची, रडायची, फुगायची, भांडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती आई असते. रागवायचंही असतंय, सांगायचंही असतंय, बोलायचंही असतंय. दिवसभर जे काही केलं संध्याकाळी आईला सांगायचं असते. आई तुमचं सगळं ऐकते, पण कधीतरी आईचं पण एक वाक्य तुम्ही ऐकलं पाहिजे. कधीतरी कळत न कळत आई बोलून जाते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. जेव्हा आई म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा कामं बाजूला ठेवा आणि भेटा. दुसऱ्या गावात गेलेल्या माणसांना भेटता येतं, दुसऱ्या देशात गेलेल्या माणसांना भेटता येतं, पण माणसं एकदा का ढगात निघून गेली मग ना स्पर्श, ना संवाद, ना सहवास. ज्यांच्याकडे म्हातारी माणसं घरात आहेत त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आज वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यान मला आयोजित केली. आज सगळं वैभव असेल, सगळ्या गोष्टी असतील, पण आज जर तुम्ही म्हटलात एक 5 मिनटं आम्हाला आमच्या वडिलांना भेटायचं आहे, आज एवढे सगळे जण आलेत, एक 2 मिनटासाठी येऊन जा. आता स्पर्श आहे का? आता संवाद आहे का? नंतर नाही. त्यामुळं जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा. आणि माझा दावा आहे, जोपर्यंत स्पर्श तोपर्यंत नाती. स्पर्श संपले का त्या नात्यांमध्ये राहिलं काय? अहो आईचा सुरकुटलेला हात हातात घेऊन बघा, एक वेगळी ऊर्जा आहे. ज्या बापानं बोटाला धरून चालायला शिकवलं त्या बापाच्या हाताला हात लावून बघा,
एक वेगळी ऊर्जा आहे. ते स्पर्श तुमचे कायम असले पाहिजेत. सुधामूर्तींचं एक किस्सा वाचनात आला. ज्या घरात राहायच्या ते घर रेंटचं घर होतं आणि काही दिवसांनी ते घर सोडावं लागणार. पण त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं आणि त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती. सुधामूर्ती खिडकीत अभ्यासाला बसायच्या आणि त्या फांदीवरून हात फिरवायच्या. त्या स्पर्शाची सवय त्या फांदीला झाली होती. सुधामूर्ती त्या झाडासोबत गप्पा मारायच्या आणि ते झाड सुद्धा त्यांना प्रतिसाद द्यायचं. ते कसं प्रतिसाद द्यायचं? सुधामूर्ती बोलायला लागल्या का कधीतरी पानांची सळसळ ऐकायला यायची, कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. पण घर रेंटचं, कधीतरी सोडावं लागणार. 2 दिवसांनी घर सोडायचं. सुधामूर्तींना वाटलं आपण त्या झाडाला सांगितलं पाहिजे की आता आम्ही निघणार आहोत, परत गाठभेट होईल की नाही माहीत नाही. सांगायला गेल्या, रडत रडत सांगून टाकलं की 2 दिवसांनी आम्ही घर सोडतोय. पुढचे 2 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. ते झाड अगदी गप्प गप्प होऊन गेलं. शेवटी तो दिवस आला ज्या दिवशी घर सोडायचं. सुधामूर्तींनी सगळं सामान गाडीत भरलं. त्या लिहितात, आता मीही गाडीत जाऊन बसणार, पण मला वाटलं शेवटचं भेटायला हवं. शेवटचं भेटायला म्हणून गेले, शब्द फुटले नाहीत, थेट जाऊन त्या खोडाला मिठी मारली. रडता येईल तेवढं रडून घेतलं. गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी मी उघडले आणि बघते तर काय, बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं, बाई नको रडू, भेटू पुन्हा कधीतरी. ते माझं सांत्वन करत होतं. गाडीत बसले आणि मी निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत. स्पर्श संपले, नाती संपली. त्या स्पर्शांना जपा. आईनं जवळ घ्यावं, गालावर ओठ लावावेत. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना पण फ्लाइंग किस द्यायला लागल्या. साहेब, 2-2, 2.5 वर्षाची पोरं आज त्यांच्या सेपरेट बेडरूम आहेत. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या मुलांचे सेपरेट बेडरूम. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना आपला बेड गावाच्या बाहेर काढला. ठराविक वयापर्यंत ते स्पर्श ठेवा, तो संवाद ठेवा. आणि मुलांना सुद्धा विनंती आहे, त्या स्पर्शाचा उतराई होण्याचा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. काय मजा आहे या नात्यांमध्ये. आईनंच जवळ घ्यायचं असतं, वडिलांनीच जवळ घ्यायचं. मी पुण्यात शिकायला आलो, माझी आई साहेब मला नगरवरून पुण्यात रोज जेवणाचा डबा पाठवायची. 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला जेवणाचा डबा यायचा. 9:30 वाजता जर डबा पुण्यात येत होता तर 6च्या गाडीनं दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता, आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई पहाटे उठून माझ्यासाठी डबा तयार करून पाठवते. आणि डबे फडक्यात यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने ते फडके नगरला जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. पाची पक्वान नव्हतं डब्यात, पण आनंद होता, आपली आई आपल्यासाठी तयार करून पाठवते. आता पोरांचे टिफिन चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात, तिकडंच जाण काय खायचंय ते खा. इथपर्यंत येऊ देऊ नका. आईनं घास भरवणं, आईनं ते लढीवाळपणे पोराशी बोलणं, काय मजा आहे हो. आता आई मोबाईलमध्ये असते, पोरगं पण मोबाईलमध्ये असते. आई इकडे बघता बघता त्याला घास भरवते, कित्येक वेळा तोंडात सोडून दुसरीकडेच घास जातो. आणि आईला विचार, नाही हो, मोबाईल हातात दिल्याशिवाय ते जेवतच नाही. नाही जेवत तर जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवेल, पण आम्हाला आमच्या टाईमनुसार त्यांच्यात भरवायचं असतंय. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले, त्यांना काय आईच्या आणि वडिलांच्या स्पर्शाची किंमत कळणार आहे. त्यांना मोबाईलचे स्पर्श अधिक प्रिय वाटतात आईच्या स्पर्शापेक्षा. एक काळ होता, पोरगं रडायला लागलं का आई त्याला जवळ घ्यायची आणि आईनं जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते, मी सांगू का तुम्ही सांगता?
आणि मोबाईल हातात दिल्याशिवाय पोरगही रडायचं थांबत. आईच्या स्पर्शाची जागा मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल, हा कुणाचा पराजय आहे? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. 2-2, 2.5 वर्षाच्या मुलांच्या हातात मोबाईल, आणि बाप असं कौतुकानं सांगताय, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईलमधलं. सकाळी जर आम्ही उठलो, आजोबा सांगायचे, म्हणा कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आजोबा सांगायचे, हात जोडायचे आणि भगवंताला थँक्यू बोलायचं. आई म्हणायचं, का थँक्यू म्हणायचं? अरे कित्येक जण रात्री डोळे झाकतात, सकाळी कित्येकांचे डोळे उघडत पण नाहीत. आपले डोळे उघडले त्याच्याबद्दल त्याचे आभार मानायला नको? रात्री झोपताना सांगायचे, पुन्हा आभार मानायचे. आता का? त्याला म्हणायचं, आजचा दिवस तुझ्या कृपेने चांगला गेला, उद्याचा दिवस पण चांगला पाहायला मिळू दे. ही कृतज्ञता होती. त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, भगवंत म्हणा, अल्लाह म्हणा, गॉड म्हणा, निसर्ग म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा, कुणाविषयी तरी आम्ही कृतज्ञता व्यक्त करत होतो. आणि आता सकाळी मोबाईल नव्हते आणि रात्रीही मोबाईल नव्हते. सकाळी उठल्याबरोबर काल टाकलेल्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स, 2-4 जरी कमी असल्या तर करमत नाही. आणि रात्रीचं तर विचारू नका, झोप येत नाही तोपर्यंत आम्ही मोबाईलमध्ये असतो. रात्री तर पोरं डीपी असा झूम करून बघतात, कोण बाहेर येते का त्यातनं? कसली कमालीची अस्वस्थता. ही अस्वस्थता जर संपवायची असेल तर आम्हाला गरजेपुरती साधनं वापरावी लागतील आणि नाळ आम्हाला निसर्गासोबत जुळवून ठेवावी लागेल. तर आम्ही सात्विक आनंदापर्यंत, सात्विक विकासापर्यंत, शाश्वत आनंदापर्यंत आम्ही जाऊ शकू. म्हणून या सगळ्या गोष्टींचा कधी विचार करणार आहोत? भगवंतानं इतकं सुंदर आयुष्य दिलंय, त्याचा आनंद घेऊ. मुलांनाही त्यांच्या जगण्याचे संदर्भ कधीतरी समजून सांगू. आजी, आजोबा, आई, वडील, संवाद, काय मजा आहे हो. एकत्र गोल करून सगळेजण जेवायला बसायचे, गप्पा व्हायच्या. जेवताना आजोबा सांगायचे, ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आई म्हणायचो, का? ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होणार आहे का? आजोबा सांगायचे, ताटातला पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. जेवायला बसलं तर आजोबा सांगायचे, आभार माना. म्हटलं, कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या ईश्वराचे आभार माना. काय कृतज्ञता होती. आम्ही ही सगळी नाळ तोडून आम्ही इतक्या बिझी शेड्यूलमध्ये, इतकं फास्ट आम्हाला जगायचं आहे, आणि यामध्ये आम्हाला आत डोकावून बघायला वेळ नाही. मला वाटतं थोडंसं आत डोकावून बघू, आम्ही थोडंसं आमच्या मनावरती काम करू. इतकं चंचल मन, इतकं स्थिर, म्हणजे त्या चंचल मनाला स्थिर करण्याचे कोणतेही प्रकार आमच्याकडे अवेलेबल नाहीत. स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे वगैरे ह्या बोलायच्या गप्पा आहेत. आमच्याकडं मला असा दावा आहे, बहुतांशी ठिकाणी स्ट्रेस मॅनेजमेंट नावाचा प्रकार नसतो. मॅनेजमेंटच्या नावाखाली स्ट्रेस डायव्हर्ट केला जातो, याच्याकडनं त्याच्याकडं, त्याच्याकडनं याच्याकडं, पण तो मॅनेज केला जात नाही. आणि त्याचं कारण आमचं चंचल मन. म्हणजे सिनियर ऑफिसरनं खालच्याला झापलं का त्याला 1 मिनिट पण तो स्ट्रेस स्वतःकडे ठेवत नाही, ते लगेच खालच्याला झापून टाकतंय. त्याला खाली ते शेवटच्याला कळत नाही मी राग कुणावर काढू, ते घरी जाऊन बायकोला शिव्या देते. बायकोला कळत नाही मी काय करावं, ती पोराला लाटून फेकून मारते. पोराला कळत नाही मी काय करावं, ते बाहेर कुत्र्याला जाऊन दगड मारते. कुत्रं तिसरंच कुणाला तर चावतंय. राग गेला कुठे? याचं कारण आमचं अस्थिर मन. म्हणून आमच्या मनाला थोडंसं स्थिर करता येईल का याचा विचार करू. जगून घेऊ जे क्षण आपल्याला मिळालेत. आपल्याला माहीत आहे का आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे, आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सगळ्यांना माहिती. आपल्याकडे किती एकर जमीन, किती गुंठे, तुमच्याकडे सुद्धा किती तोळे, किती ग्रॅम, सगळा हिशोब आपला तोंडपाठ आहे. आपल्याकडे किती संपत्ती हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला ठाऊक आहे का? कुणी इथं येऊन दाव्यानं सांगेल माझ्याकडे अजून पुढचे 50 वर्ष शिल्लक आहेत. घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही. आम्ही कोणत्या अहंकारात आहोत? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला. तुकाराम महाराजांनी इतकं गोड विश्लेषण केलंय जगण्याचं. अहंकार गेला का तुम्ही ईश्वरासम झालात, आणि तुम्हाला जर अहंकार आला की समजायचं तुम्ही वाया गेलात. आणि अहंकार हे एकमेव प्रमुख कारण असं आहे की जे आम्हाला दुःखाकडे घेऊन जातं, आम्हाला ते जमिनीवरती राहू देत नाही. म्हणून जमिनीवरती राहू. कितीही उच्च पदस्थ असाल, कितीही मोठे झालात, तर निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत हा भाव
कायम मनात असला पाहिजे. कसं जगावं माहितीये? आम्ही कुणीच नाही आहोत या भावात जगावं. आता तुम्ही तो सॅम बहादूर पिक्चर बघितला का? फील्ड मार्शल सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरती आता एक चित्रपट येऊन गेला. त्या चित्रपटात एक सीन आहे. आर्मीमध्ये एक ज्युनियर ऑफिसर नजर चुकीनं सिनियरला सॅल्यूट करत नाही. सिनियरला राग येतो आणि तो त्या ज्युनियर ऑफिसरला सांगतो, तू मला सॅल्यूट केलं नाही ना, आता तुला पनिशमेंट. तू मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. आर्मीत शिस्त आहे. ते सिनियरनं सांगितल्यावर ज्युनियरला ऐकावं लागतंय. ते ज्युनियर 1000 वेळा त्या सिनियरला असा सॅल्यूट करत असतो आणि तिथून सर मानेकशॉ चाललेले असतात. मानेकशॉ विचारतात, हे काय प्रकार आहे? सर, यानं मला सॅल्यूट केला नाही, मी याला पनिशमेंट दिली आहे. 1000 वेळा यानं मला सॅल्यूट करायचा. सर मानेकशॉ म्हणतात, आर्मीमध्ये शिस्त असते, शिस्तीशिवाय आर्मी चालत नाही. ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. तुम्ही दिलेली शिक्षा अगदी योग्य आहे, पण म्हणे आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे. म्हणे काय? सॅल्यूटचा स्वीकार हा सॅल्यूटनच करायचा असतो. आणि हेच सर मानेकशॉ जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, कलाम साहेब त्यांना भेटायला गेले होते. देशाचे राष्ट्रपती असणारे कलाम साहेब त्या कॉटच्या शेजारी असा स्टूल टाकला छोटासा आणि स्टूलवरती जाऊन बसले आणि गप्पा मारल्या मानेकशॉंसोबत. आणि जाताना म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात, तुमची काही तक्रार असेल तर नक्की सांगा. फील्ड मार्शल म्हटले, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. म्हटले, काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना फील्ड मार्शल आत्ता उठून उभं राहून सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. म्हटलं, काय जगली हो ही माणसं? तुम्ही कुणीही असा, पण मी कुणीच नाही हा भाव तुमच्या मनामध्ये असला पाहिजे, तर ते आहे त्या जगण्याचा आनंद घेता येतो. तुम्ही आपल्या आपल्या रुबाबातच जर काय त्या त्या ठिकाणी तसं वागावं. कुटुंबात आल्यानंतरही तुम्ही तसेच वागलात, मित्रांमध्ये गेलात तरीही तुम्ही तसेच वागलात, तर मला वाटतं तुम्ही जगण्याचा आनंद घेऊ शकणार नाही. आम्हाला ते बिरुद मिरवायचे असतात. मी अमुक आहे, मी तमुक आहे, आणि ती बिरुद कुठपर्यंत, कुठे, कशासाठी याचं भान राहत नाही. जंगलाचा राजा कोण आहे मला सांगा? कोण आहे? आता माहित आहे का नाही सगळ्याला? सिंहाला सुद्धा माहित आहे का नाही? त्याला गरज आहे का सगळ्यांना विचारायची? ते ऑलरेडी राजा म्हणून घोषित केले. पण सिंहाला काय खुमखुमी आली माहित नाही. ते प्रत्येकाला विचारायचं, हे जंगलाचा राजा कोण आहे? सगळे म्हणायचे, तुम्हीच आहेत महाराज. लांडग्याला विचारलं, जंगलाचा राजा कोण? तो म्हटला, सिंह. कोल्ह्याला विचारलं, जंगलाचा राजा कोण? सिंह. तिकडून मोर आला, हे जंगलाचा राजा कोण? महाराज तुम्हीच आहेत. तिकडून हत्ती येत होता. हत्ती काय टेन्शन मध्ये होता कोणाच ठेवून. यानं हत्तीला विचारलं, ए जंगलाचा राजा कोण? हत्तीनं सोंडेत असा सिंह उचलला, गरगर फिरवला, लांब फेकून दिला. सिंह म्हणते, तुला नाही माहित तर नाही म्हणायचं. दुःखाचं कारण काय? अहंकार. हा अहंकार आम्हाला सुखानं राहू देत नाही. गरज आहे का? आम्ही आहोत, आम्हाला मैं कुछ भी नाही, ह्या भावात काहीतरी ठिकाणी वागून बघा. राजा होता, राजाचा दरबार, राजाच्या दरबारात असं थेट जाता येतं का? अपॉइंटमेंट नाही, विचारपूस नाही. एक जण आला, काहीच नाही, थेट राजाच्या दरबारात निघाला. शिपायांनी अडवलं, म्हटले, बाबा तुझ्याकडे काय अपॉइंटमेंट? हे म्हणलं, अपॉइंटमेंट वगैरे लागत नाही मला, राजाला सांगा मी आलोय. तुला तू आहे कोण? तू काय गुप्तहेर बिप्तहेर कोण? म्हटलं, उससे बढ़कर हूं. ले राज में आप कोई सैनिक हो? सैनिक से भी बढ़कर हूं. तुम सरदार हो? सरदार से भी बढ़कर हूं. क्या तुम प्रधान हो? मैं प्रधान से भी बढ़कर हूं. बोले, क्या तुम राजा हो? ये म्हणते, मैं राजा से भी बढ़कर हूं. क्या आप राजा के गुरु हो? मतलब मैं राजा के गुरु से भी बढ़कर हूं. तुम राजा से गुरु से बढ़, क्या तुम खुदा हो? ये म्हणते, मैं खुदा से भी बढ़कर हूं. तो अरे खुदा से बढ़कर तो कुछ भी नहीं. कहते, हाँ मैं वही हूं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं. हे जे कुछ भी नाही आहे ना, ही या अवस्थेला आपण कधीतरी आलं पाहिजे. आणि माणसाला एकदा त्याच्या जगण्याची क्षणभंगुरता कळली ना, की आपण इथून जाणार आहोत, याची जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा माणसाला नाही कुछ भी नाही या धुंदीमध्ये माणसं जगायला लागतात. आपण जाणार आहोत हे नक्की आहे, त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. त्या जाणीवेतून आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला एक एक पात्र मिळालेलं आहे. ते पात्र आपण आपल्या ताकदीनं वटवायचं. ज्या दिवशी एक्झिट होईल त्या दिवशी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि जग टाळ्या वाजवेल की नाही मला माहित नाही, आपल्या आपल्या जगण्याचं, आपल्या आपल्या पात्राचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे.
तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणीतरी विचारलं, तुकोबा अभंग लिहिले ग्रंथ लिहिले आणि तुम्हाला काय मिळालं? तुकोबा म्हटले, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना, आमच्या जगण्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं, इतकं गोड आपल्याला जगता यायला हवं. काय तयार नाही हो मला सांगा? सगळं तयार आहे, फक्त श्वास थांबायला उशीर आहे. श्वास थांबला की सगळं संपलं. लोक नाव सुद्धा घेत नाहीत, नंतर विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा. बॉडी होऊन जाते. त्यामुळे जोपर्यंत शरीरामध्ये चैतन्य आहे तोपर्यंत जगा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली की या तीनही लोकांना मी आनंदानं भरून टाकेल. आणि ज्यांच्या वाट्याला आनंद येऊ नये याची समाजानं काळजी घेतली. ते ज्ञानोबराय म्हणतात, जो जे वांछील तो ते लहो प्राणी जात. ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे, मी सगळ्या जगाला आनंदानं भरून टाकेल. आणि त्याची खात्री ज्ञानोबराय का बाळगतात माहितीये? ज्ञानोबरायांना माहित आहे माणूस मुळात आनंद स्वरूप आहे. मुळात आपण आनंद स्वरूप आहोत, पण आपल्याला इच्छा, मोह, लोभ याची अशी काही जळमट आपल्या हृदयावरती साठत गेली की आपण मूळ आनंद स्वरूपापासून दूर निघून गेलो. पहिल्यांदा आपण ठरवलं पाहिजे, हो आम्ही आनंदी आहोत, आम्हाला आनंदी राहायचंय. सगळ्यांना आनंदी राहायचंय का? इथं बसलेल्या किती जणांना आनंदी राहायचंय? हात वर करा. ज्यांना कमी आनंदी राहायचंय त्यांनी असे हात करायचे, आणि ज्यांना खरंच आनंदी राहायचंय त्यांनी असा हात करायचा. हा, किती जणांना आनंदी राहायचंय? संदीप तुला नाही राहायचं? सगळ्यांना आनंदी राहायचं. मी दुसरा प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? राहायचंय? मग आनंदी राहणं फार सोपं आहे. पण माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं, आपण आहोत हे दाखवायचं असतं. लाखो रुपये खर्च करून कुठेतरी परदेशात फिरायला जाते आणि तिथं जाऊन काहीच बघत नाही. त्याच्या डोक्यात एकच असते, फोटो काढताय, स्टेटस ठेवतो. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे. बरं, आता मोबाईल आहे, स्टेटस ठेवता येतं, त्याचं ठेवलंही पाहिजे. स्टेटस ठेवणं चूक नाही, पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे व्हायला गेले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आनंद दुःख आपल्या आपल्या अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, ते आपलं आपलं आहे आणि म्हणून ती ओळखा. आपला आनंद, आपलं दुःख इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. आम्ही स्वतःची प्रगती मोजत नाही, आम्ही इतरांच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत आमचं याचं मोजमाप सुरू असतं. आम्ही कुणाशीही तुलना करत राहिलो, या जगात आम्ही कधी पहिले येणार आहोत? आणि आज आम्ही पहिले आहोत, उद्या दुसरं कुणीतरी आमच्या पुढे जाणार आहे. आणि म्हणून ही तुलना करत बसू नका. आज आम्ही इथे आहोत, आजच्या तुलनेत आम्ही उद्या कुठे आहोत हे पाहूयात. पण त्याच्या तुलनेत मी, माझ्या तुलनेत तो, या तुलनेमध्ये सगळी गडबड होऊन जाते. 100 रुपये आपले हरवले त्याचं फार दुःख नसते, पण ते 10 जणांना ते दुःख सांगायचं असते. बाजारात गेले, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत. परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते. असं करून करून कुठे आता 100 झाले होते. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढे जाऊन म्हणणार कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही. काय दुःख आहे? बरे, दुःख फार वेळ नाही बरं का. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 गेले, परवा माझे 500 पडले ग. हिला इतकं बरं वाटतंय ना, आपले तर 100 गेले, हिचे 500 गेले. जात आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही आणि आपला आनंदही आपला राहिलेला नाही. तो आपला आपला आहे. शोधा. इतरांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करा. आपल्याला जे भगवंतानं दिलंय त्यातलं गरजवंतांना थोडं बहुत देता येईल का याचा विचार करा. कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे हात सरसावले पाहिजे, कुणाच्या तरी मदतीसाठी आमचे पाय धावले पाहिजे, कुणाचं तरी दुःख बघून डोळ्यात अश्रू तरळले पाहिजेत, कुणाचे तरी संवेदना पाहून आमच्या संवेदना हेलावल्या पाहिजेत, तर समजावं आम्ही माणूस आहोत. डोळ्यातलं प्रेम ज्या दिवशी संपेल ना त्या दिवशी समजायचं आता माणूस पण संपून गेलं. डोळ्यातलं प्रेम कधी संपू देऊ नका. आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे, त्याच्या 7 पिढ्या सुद्धा ते संपायचे नाहीत.
पण ते कधी कुणाला 1 रुपयाची मदत करत नाही. गावात पोरांनी काहीतरी काम सुरू केलं, वर्गणी गोळा करत होते. पोरांना माहित होतं हे देत नाही, पण रस्त्यात सापडलं म्हणून विचारलं, काका देता काय 500 रुपये? म्हणला मी माझ्या पोराची फी लवकर भरत नाही. कुणी आजारी पडलं घरात तर लवकर दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला काय रे 500 आणि 1000 रुपये द्यायचे? पोरं म्हणले आम्हाला माहित होतं देत नाही, उगं टाइमपास म्हणून विचारलं म्हणले. पोरं पुढे निघून गेली. याला काय वाटलं कोणास ठाऊक, यानं हात मारले, हे पोरांनो इकडे या. म्हणले काय काका? काय नाही, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, प्रश्नाचं उत्तर जर बरोबर दिलं 500 काय 1000 रुपये तुम्हाला मी देणार. पोरं म्हणले 1000 रुपये? विचारा, पण पहिल्याच प्रयत्नात उत्तर बरोबर आलं पाहिजे. काका म्हणले असंही मिळणार नाही, विचारा तर. काकांनी प्रश्न विचारला. म्हणले माझे 2 डोळे आहेत, 2 डोळ्यांपैकी 1 डोळा खोटा आहे, अमेरिकेवरून बसून आणला. आतापर्यंत कुणालाही खरा कोणता आणि खोटा कोणता ओळखता आलेलं नाही. पहिल्याच प्रयत्नात जर तुम्ही ओळखलं खोटा डोळा कोणता, 1000 रुपये देईल. लहान पोरग पहिलीतलं पुढे आलं, म्हणलं काका मी सांगू? म्हणले सांग. आणि म्हणला डावा डोळा खोटा आहे की तुमचा? म्हणलं आतापर्यंत भल्या भल्या तज्ञांना ओळखता आलं नाही, आणि तू पहिल्याच प्रयत्नात ओळखलं डावा डोळा खोटा आहे, कसं ओळखलं? म्हणला खरं सांगू, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे ते शिल्लक राहिले म्हणून. डोळ्यातलं प्रेम संपलं की सगळं संपलं. ते प्रेम कायम जिवंत ठेवा. मी नेहमी म्हणतो नाती जपा. रक्ताचीच नव्हे, रक्ताविनाही अनेक नाती असतात, अनेक मित्र मैत्रिणी समाज 4 लोक, ही नाती जपली पाहिजे. ज्ञानोबराय समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. आणि रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायाने विचारलं, दादा रडता का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतं, तुम्ही का रडता? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणायचं भावाभावातल्या या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी आणि योग्यांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर आला. काय म्हणायचं बहीण भावातल्या या प्रेमाला? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून त्यांचे आई वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी धर्म मार्तंडांनी शिक्षा सुनावली, देहांत प्रायश्चित्त, आणि क्षणाचाही विचार न करता लेकरांसाठी देह बुडून टाकला. काय म्हणायचं आई वडिलांच्या या प्रेमाला? आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाता यावं म्हणून श्रावण बाळानं कावड करून आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन गेला. काय म्हणायचं वडिलांच्या आणि त्या मुलाच्या, आई वडिलांच्या आणि मुलाच्या प्रेमाला? अहो साक्षात भगवंत दारात आले. भगवंतासाठी लोक पिढ्यान पिढ्या तपश्चर्या करत बसतात आणि भगवंत दारात आले आणि फक्त वडिलांची आईची मान आपल्या मांडीवरती आहे. त्यांना आत्ताच कुठेतरी झोप लागली आहे. अहो देवाला सुद्धा वीड भिरकावली आणि सांगितलं, देवा विटेवरती थांबा, माझे आई वडील आत्ताच झोपलेले. आणि भगवंत सुद्धा अशाच लोकांचा आदर करतो. भक्त पुंडलिकानं टाकलेल्या विटेवरती 28 युगे पंढरपूरचा पांडुरंग उभा आहे. हे प्रेम नाही तर काय? आई वडील बहीण भाऊ नाती गोती ही प्रेम जपा. छोट्या छोट्या अहंकारासाठी नात्यांना तिलांजली देऊ नका. वादविवाद कुणाच होत नाहीत, सगळ्यांमध्ये होतात. कुणीतरी एकानं माफी मागावी, कुणीतरी एकानं माफ करावं, श्वास संपायच्या आत विषय संपून टाकावे. मुलींवर तर वडिलांचं किती प्रेम असतं. माझा तर दावा आहे आज, वडिलांचं मुलावर जेवढं प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. मुलानं काही मागू द्या वडिलांना, वडील म्हणतील 2 दिवस थांब. मुलावर पण असतंय, नाही असं नाही, पण पोरीवर जरा जास्त असतंय. मुलानं जर काही मागितलं तर म्हणतील पगार होऊ दे, पुरीनं काही मागू द्या बरं. बापाला असं वाटतंय कधी नेऊन देईल आणि कधी नाही. बापाला माहित असतं चिमणीसारखी 4 दिवस थुईथुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. बाप कितीही गरीब असो किंवा श्रीमंत, ज्या दिवशी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न.
एक एक रुपया बाप असा बाजूला काढून ठेवत असतो. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पोरीला मात्र चांगले शूज घेऊन देईल. बाप फाटलेलं बनियन घालल, पोरीला चांगला ड्रेस घेऊन देईल. बाप सायकलवर कामाला जाईल, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल, तिच्या हॉस्टेलची फी भरल. पोरीच्या लग्नात बाप तर असा फेटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं का मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. त्याची ऐपतही नसते कित्येकदा खर्च करायची लग्नात, पण मित्रांना सांगतो, जाऊ द्या हो, जागा चांगली भेटली, कल्याण झालं लेकीचं, पैसे कमवून निघेल की. एवढं प्रेम कोण करतं तुमच्या? 10 मिनिट जर पुरीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, बापाच्या काळजाचा ठोका चुकून जातो. 10 मिनिटात 10 वेळा आईला विचारताय, कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन लाव ग. बाप थेट स्वतः पुरीला लवकर फोन पण लावत नाही. फाया आई त्याला सगळं सांगायचं असतंय. काय प्रेम आहे हे. बापाला बघायचा ना, लग्नात समारंभात सजलेला बाप नाही बघायचा. कामावर आल्यानंतर बाप जेव्हा शर्ट काढून खुंटीला टांगतो ना, तेव्हा बापाकडे बघायचं. बाप जेव्हा झोपतो ना, तेव्हा त्याच्या पायाकडे बघायचं, तेव्हा बाप म्हणतो. आई बाप आपण म्हणतो आई वडील असेच आहेत, त्यांनी हेच केलं. अरे त्यांनी काही करू दे, त्यांच्यामुळे हे जग बघायला मिळालं, हे कमी उपकार आहेत. माणूस म्हणून तुम्हाला मला जन्म दिला, हे कमी उपकार आहेत. घरातली म्हातारी माणसं सुद्धा लहान मुलासारखी असतात. हे असं चक्र आहे. लहानपणी त्यांनी आपले हट्ट पुरवलेत, आता आपली वेळ आहे आपण त्यांचे हट्ट पुरवायचे. एक प्रश्न जर वडिलांनी 2 वेळा विचारला तर आपण म्हणतो, बाबा आत्ताच सांगितलं होता ना, 4 वेळा काय तेच विचारताय. अरे लहानपणी आपण 1000 प्रश्न विचारले, 1000 वेळा त्यांनी उत्तरं दिली आहेत. आई ही हंबाच का, तू चांदो मामाच का. आपल्या बोलक्या बोबड्या शब्दांना सुद्धा आई असं सुवर्णाक्षरांसारखं झेलत होती. एका पोरानं ठरवलं, आई तुझे उपकार फेडायचे म्हटलं, मला काय देऊ तुला, गाडी बंगला नोकर चाकर, बँकेमध्ये किती पैसे टाकू सांग. आई म्हणजे असलं काहीच देऊ नको. लहानपणी जसा झोपायचा ना, तसा आजच्या दिवस फक्त माझ्या शेजारी येऊन झोप, तुझे उपकार फिटले. आई एवढंच आहे, आज तुझ्या शेजारी. लहान लेकरासारखा आईच्या शेजारी जाऊन उशी टाकली आणि आईच्या शेजारी जाऊन झोपला. याच्या डोळ्याला डोळा लागला आणि आई म्हणली, राजा जरा तांब्याभर पाणी आणतो. याला आत्ताच झोप लागली होती. हे चिडणार, पण ह्याला आठवलं आजच्या दिवस तर झोपायचंय म्हटला. तांब्याभर पाणी आणलं, आईच्या शेजारी ठेवलं. आई काय लागलं तर सांगा. 10 मिनिटांनी याला डोळ्याला डोळा लागला आणि आईनं तांब्याभर पाणी अंथरुणात सांडून टाकलं. याला कळलं आजच्याच दिवस तरी म्हणला. परत तांब्याभर पाणी आणून ठेवलं. मध्यरात्री आईनं पुन्हा पाणी सांडलं आणि पहाटे पहाटे आईनं 3ऱ्यांदा पाणी सांडलं. आणि मग पोरगा म्हणले, आई कामावर जायचं असते सकाळी, तुला कळत नाही का ग. आई म्हटली, 3दा पाणी सांडलं तर चिडला होय रे. लहानपणी किती वेळा तू माझी साडी ओली केली असेल. अरे लग्ना कार्यात पुढे सजून धुजून गेले तरी कित्येक वेळा तू माझी साडी खराब केलेली आहे. पण मी तुला कधी म्हटले नाही. रात्र तुला ताप आला तर तुझा बाप आणि मी तुझ्या कपडावरती पट्ट्या टाकून बसायचो. तुझा बाप रात्र तुला कडेवरती घेऊन एरझाऱ्या मारायचा आणि 2दा-3दा पाणी सांडलं तर तुला राग आला होय. आई आणि बाप अहो लांब कशाला, 1-2 किलोचा दगड फक्त पोटाला बांधून 9 महिने घरात बसून दाखवा. याच्यापेक्षा काय असावं. आईनं बापानं आपल्याला जन्म दिला, यापेक्षा दुसरं काही नाही. घरातली म्हातारी माणसं लहान मुलासारखी असतात, चिडचिड करतील, रागवतील, पण ही वेळ आहे आपण त्यांना समजावून घेण्याची. म्हातारीला आता 2 भाकरी थापता येत नाहीत, पण तिचं घरात बसून असणं सुद्धा वैभव असतं घराचं. घरातल्या म्हाताऱ्या माणसाला शेतावरती आता काम करता येणार नाही, पण बांधावर त्यांनी नुसता फेरफटका मारला ना तरी वैभव असतं त्या कुटुंबाचं. त्या माणसांना जपा, नात्यांना जपा. आयुष्य खूप गोड आहे, त्या गोड आयुष्याचा आनंद घ्या. आणि आपल्या सगळ्यांना जायचं एक दिवस, हा नियम स्वतःला ठणकावून सांगा, म्हणजे प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येतो. काय तयार नाही हो. ग्रामपंचायतवाल्यांनी शेड तयार करून ठेवलेत, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापडाचे धागे तयार करून ठेवले, बांबूवाल्यांनी बांबू चाळून ठेवले. काय तयार नाहीये. रडणारे सुद्धा तयार आहेत. श्वास थांबला की सगळं संपलं. 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जितक्या सहजतेनं होळी पेटवतात ना,
तितक्या सहजतेनं पेटवून टाकतं. कबीर सांगतात, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम न आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीरांनी सांगितलं, निरोप आला की जावं लागणार आहे, जरा दमानं घ्या, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. मला सांगा, तुम्ही नीतू मांडके नाव ऐकलंय की नाही? हृदयरोग तज्ज्ञ होते. नीतू मांडके आणि त्यांच्या पत्नी अलका मांडके दोघेही पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकले. पुढे जाऊन दोघांनी लग्न केलं. डॉक्टर नीतू मांडके हृदयरोग तज्ज्ञ आणि अलका मांडके भूल तज्ज्ञ. एक दिवशी प्रवासात असताना नीतू मांडके म्हटले, अलका, हजारो शस्त्रक्रिया केल्या, कधी मलाच अटॅक आला तर? असा हात ठेवला तोंडावर. नीतू, असं अभद्र बोलू नये. अरे असं काय, डॉक्टरांना येत नाही का? डॉक्टरांना येऊ शकतो. मला अटॅक आला तर काय करशील? नीतू मांडके असं विचारल्यावर अलका मांडके म्हटलं, तूच सांग काय केलं पाहिजे. नीतू मांडके सांगायला लागले, प्लास्टिक करावी लागली तर अमुक अमुक स्टेन वापर, बायपास करावं लागलं तर आपल्या तो वर्गातला अमुक अमुक त्याला बोलव, आणि ट्रान्सप्लांट जर करावं लागलं तर लगेच तुर्तास इथे करू नको. आणि हसत हसत नीतू मांडके म्हटले, अलका, ऑपरेशन कुणी करायचंय ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात, मला माझ्या आयुष्यातही वाटलं नव्हतं की हा प्रसंग फिरून कधीतरी माझ्याकडे येईल. एक दिवशी नीतू मांडके ड्रायव्हिंग करत होते. अचानक छातीत चमक आली आणि फोन केला, अलका, मला बरं नाहीये, समोर हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी तिथे पोहोचतोय, तू पटकन तिथे ये. हातातली सगळी कामं बाजूला ठेवून अलका मांडके हिंदुजाकडे निघाल्या. नीतू मांडके ड्रायव्हिंग करत हिंदुजाच्या दारात पोहोचले. वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला आणि म्हटले, मी नीतू मांडके, स्ट्रेचर बोलव, मला ICU मध्ये घेऊन चल. नीतू मांडके हॉस्पिटलला आले. सगळे डॉक्टर तिथे जमा झाले. ज्या हातांनी हजारो शस्त्रक्रिया केल्या, हजारो लोकांचे प्राण वाचवले, बाळासाहेब ठाकरेंची शस्त्रक्रिया सुद्धा नीतू मांडकेंनी केली, आणि ते नीतू मांडके लहान मुलासारखे स्ट्रेचरवरती पडून होते. ते सांगत होते, आता हे करा, आता ते करा, आता ह्याला बोलवा. अलका कुठपर्यंत आली बघा. तितक्यात अलका मांडके पोहोचल्या. अलका मांडकेंना बघितलं. अलका मांडकेंचा हात हातात घेतला आणि नीतू मांडकेंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नीतू मांडके म्हटले, अलका, यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. असं बोलू नको, आत्ता ऑपरेशनला घेतील. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशनही झालं. पुढचे 3 दिवस श्वासासोबत नीतू मांडके झगडत होते. जगभरातले डॉक्टर प्रयत्न करत होते. शेवटी 3ऱ्या दिवशी पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि हजारो लोकांचे प्राण वाचवणारे नीतू मांडके हृदयविकाराने गेले. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी. एकदा निरोप आला, मग तुम्ही कुणीही असा, आपल्याला या जगातून निरोप घ्यायचा आहे. लग्नामध्ये आपण 7 फेरे वगैरे घेतो. 7 जन्म आपण सोबत राहणार आहोत याच्या अनाभाका आपण घेतो. 7 जन्माचा सोडाच आहे. या जन्मात तरी आपण किती दिवस एकमेकांसोबत आहोत आपल्याला माहित आहे का? 2 जण जोडीदार, कोण मागे थांबेल, कोण पुढे निघून जाईल, कुणाचा प्रवास कुठपर्यंत आहे, काय माहित आहे का आपल्याला? जोडीदार गेल्यानंतर आपण रडतो, आपल्याला दुःख होतं. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. कहत कबीर सुनो भाई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. आपल्याला कर्मधर्म संयोगानं जुळून आलेली नाती आणि आपल्या कर्मधर्मानं निर्माण झालेली ही जागा. आनंद घ्यायचा या जगण्याचा. ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी छान स्माईल आपल्या चेहऱ्यावरती असलं पाहिजे. अरे वा, माणूस म्हणून जन्माला घातलं, भगवंता तुझे आभारी आहोत, हे जग बघायला मिळालं. काय तुम्ही तर वसई विरार नशीबवान माणसं आहात. 2 किलोमीटरवरती समुद्र किनारा आहे, हे छान बागा, निसर्ग संपन्न, याच्यापेक्षा काय भगवंतानं उपकार करावेत? मला वाटतं आहे त्या क्षणांचा मस्त आनंद घेऊ आणि हसत राहू. मी एक पुस्तक लिहिलं, सुख नावाचं, ज्याच्यावरती पहिलं वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण आले ते आनंदाने जगायचे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. आमचं घर तर पत्र्याचं होतं आणि सर आमचा पत्रा असा होता, थोडी उडी वर मारली का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचो, आई, कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची,
आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही ना पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. मोराचा पीस बीस वहीत ठेवायचा की नाही आणि सिनियर सांगायचे आणखी 2 वर्ष ठेवा. म्हटलं मग काय? म्हटले मग त्याला पिल्लू होतो. एका पिसाचे 2 पीस कधीच झाले नाही पण वेड्या आशेनं तो मोराचा पीस 2-2 वर्ष वहीत जपून ठेवला. पोरांचं जगणं जर शोधायचं असेल ना, आमचे वडील सांगायचे पोरांचं जगणं तुम्हाला गृहपाठांच्या वह्यात सापडत नाही. त्यांचं जगणं शोधायचं असेल तर वर्गपाठाच्या वह्या त्याची मागची 4 पानं बघायची. त्या मागच्या पानांमध्ये या लेकरांचं जगणं सापडतं. एका बेंचवर आम्ही 3-3 जण बसायचो. कर्कटकनं रेष मारून जागा वाटून घ्यायचो. तुझा हात इकडं का आला, तुझं दप्तर तिकडं का आलं, तुझा पाय तिकडे का गेला. शेवटच्या दिवशी बाईंनी मला उभं केलं. बाई मला म्हटल्या गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. आयुष्यभर वाक्य मनावर कोरलं गेलं, बेंच इथेच राहतो, आपण फक्त बेंचवर नसतो. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक कार्यक्रम येणार आहे सर, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसणार आहे आणि हे सत्य आहे. माईक खूप चांगला आहे, घरी घेऊन जाता येईल का? आतापर्यंत या माईकवर किती जण बोलले काका? 1000 लोक बोलले. या माईकवर 1000 लोक बोलून गेले आणि यापुढेही 1000 लोक बोलून जातील. या डायसवर आतापर्यंत 1000 लोकांनी हात ठेवला असेल, इथून पुढेही अनेक जण ठेवून जातील. तुम्ही ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या खुर्च्यांवर कित्येक जण बसून गेलेत. उद्या दुसरं कोणीतरी बसणार आहे. आपण मालक नाही होत. आपण कमवलेल्या घरांचे सुद्धा आपण मालक नाही होत. श्वास थांबला, कोणीतरी पुढच्या पिढ्या तिथे राहणार आहे. म्हणून जे क्षण येतील ते आनंदानं जगायचे. आपण विश्वस्त आहोत हा भाव कायम मनात ठेवायचा आणि हसत राहायचं. फक्त माणसाला हसता येतं, जनावरांना हसता येतं का? एखाद्या गोठ्यात गेलाय आणि म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा? माणसाला हसता येतं. तुम्ही मस्त हसत राहा. तुम्हा सगळ्यांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. सर, व्याख्यान ऐकताना रडून रडून हसलो. जीवन खरोखर सुंदर आहे ह्याची प्रचिती तुम्ही आम्हाला दिलेली आहे. एक शेवटची विनंती करू इच्छिते. इथे बसलेला प्रत्येक श्रोता ह्या गावाशी त्याची नाळ जुळलेली आहे. कारण मुंबई शहर इथे जवळ असून सुद्धा 3-4 तास प्रवास करून हा शेवटी दिवसांती विसावायला गावातच येतो. आणि तुम्ही लिहिलेली जी कविता आहे काय सांगू राणी, गाव सुटना, जर एकदा आमच्या ह्या श्रोत्यांसाठी तुम्ही गाऊन दाखवलीत तर खूप आभार. गायला गळा लागतो, माझ्याकडे नरडे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो आहे राणी आपल्या धुंदीमध्ये दंग, माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी. कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपऱ्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी. म्हातारीच्या डोईवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. शहरातली गाडी बघा धुमचं गाणं गाती,
भावनांनी भावनांशी तोडली का नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती, सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना. गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी. दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदीचा पुरणपोळी, चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना, गाव सुटना. थँक्यू. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय लागतं? एक मनासारखा जोडीदार, मजा मस्ती करण्यासाठी मित्रमैत्रिणी आणि आणि कायम सुखदुःखात सोबत असणारी एक हक्काची बँक. माझी बँक, वसीम कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक. वसीम कॅथलिक बँक म्हणजे सुपर फास्ट सर्व्हिस आणि 100 वर्ष जपलेलं विश्वासाचं नातं.